बाहेर जाऊन येतो. अहो डॉक्टरांनी नाही सांगितलं ना, तुम्हाला आराम करायला सांगितलंय. का उगीच बाहेर फिरायला जायला काय वेडा आहे का मी? मग हे ऑफिसचे कपडे घालून का चालले? ते त्याने काय फरक पडणार आहे? ते मी माझ्या डॉक्टरला फोन केला होता, ते म्हणाले काही टेस्ट करायचे ते करायला चाललोय मी. हो का? मग मी पण येते ना. हो चल ना, जाऊ चौपाटीवर फिरायला. उगीच मागे लागू नकोस. तसं नाही, मला तिथे चक्कर गिक्कर आली तर काही होणार नाही का मला? बरं नाही येत, मग गुप्ते भाऊंना पाठवू का? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? कुठे कुठे चाललं गुरुनाथ? अगं लवकर या. अगं कुठे गेले? पानू नानीजी माझं ऐकूनच नाही राहिले. मी त्यांना थांबा म्हटलं तर तसेच चालले गेले. मला तर खूपच काळजी वाटून राहिली यांची. त्यात माझा उजवा डोळा फडफडतोय. हो बाई, हे तर अशुभ असतं. काहीतरी वाईट होणार याचा संकेत असतो हा. मी काय करू मला कळतच नाही. इथे ही माझं डोकं खाते आणि तिथे ती शनाया मागे लागली डिवोर्ससाठी. पण शनायाचं म्हणणं बरोबर आहे. राधिका कुठल्याही दृष्टीने माझ्या बरोबर राहण्याच्या योग्यतेचीच नाहीये. तिला मी डिवोर्स द्यायलाच हवा, तरच या सगळ्या झंझटामधून मी सुटेन. तुम्ही गुरुनाथ, ठीक आहात ना तुम्ही? हो मी ठीक आहे. सुबोध गुप्त्यांकडून समजलं तुमची तब्येत बरी नाहीये. अचानक बीपीचा अटॅक आला. डॉक्टर घरी येऊन तपासून गेले. तुम्हालाही कळलं का? हो कळलं ना. का हो? नाही म्हणजे राधिका पण खूप काळजी करत होती. गुरुनाथ, तब्येत बरी नसताना आराम करायचा असतो. काम करत बसलात तर बीपी आणखी वाढेल. मला कळत नाही का? नाही मी शिकलोय ना. हे बघा, शिक्षणाचा आणि तब्येतीचा काहीही संबंध नाही. मला सांगा, शिक्षण घेतलेली माणसं आजारी पडत नाहीत का? नाही नाही तसं नाही. म्हणजे मला म्हणायचं होतं की चेकअप सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे ना. चेकअप? हा, ते डॉक्टरांना काहीतरी चाचण्या करायच्या आहेत, चेकअप साठी बोलवलंय म्हणून निघालोय. बर बर. गुरुनाथ, काळजी घ्या. राधिकाचे वडील या नात्यानं हक्कानं सांगतो. घेतो ना, काळजी घेतो. चांगली प्लास्टिक सोसायटी होती. कोणी कोणाच्या अध्यात्मध्यात नाही, पण या राधिकानं मात्र चाळ करून ठेवली. याच्या त्याच्या घरात तोंड घालत फिरते. याला काय झालं, त्याला काय झालं, कशाला हव्यात नसत्या चौकशा. आता बास झाला. हा डिवोर्सचा डिसिजन पक्का म्हणजे पक्का. रिक्शा, वो गाड़ी के पीछे चलो. हा रेवती बोला. भक्ती, तू कुठे आहेस? मी घरीच आहे. आणि शनाया? ती पण घरीच आहे. आता बाथरूम मध्ये येते. बरं बरं, गुरु निघाला इकडे. ओके, म्हणजे तो डिरेक्टली इथेच येईल. हो असं वाटतंय. बरं, तुझ्या प्लॅन प्रमाणेच सगळ्या गोष्टी घडतायत. पण गुरु तिकडे यायच्या आधी आपल्याला आता पुढच्या गोष्टी करायला हव्यात. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. तो इथे यायच्या आत मी इथून निघते. आणि त्यानंतर आपण राधिका ताईला इथे कसं आणता येईल ना त्याचं बघू. ओके. बरं, मी पण त्याच्या मागोमाग येतेय हां, आणि मी तुला फोन करत राहीन मध्ये मध्ये. हो हो, तुम्ही काळजी करू नका. मी घेते. हां, आता ठेवते मी फोन. हां.
ओके ठीक आहे, बाय बाय. भैयाजी जरा जल्दी चलिए ना. काही लकच नाही यार, एकही नाहीये घरात. तुझ्या बॅगेत वॉकिंग ऑन आहे, थांब. काय बघते, बॅग भरतेस? मला कंटाळून घरबीर सोडून चाललीस की काय? घर सोडून नाही चालले, आई बाबांकडे चालले. दिवाळी आहे ना म्हणून. ओ हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. थँक्यू. खरं तर मीच जाणार होते, तू हक्कलस म्हणून, येत्या 1-2 दिवसात. पण आता तूच चालली आहेस म्हटल्यावर मग घराकडे लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजे ना. ठीक आहे, आता मी आहेच शेवटचा आठवडा इकडे, तर ठेवेत मी लक्ष. शनाया, आय एम सॉरी अगं. मलाही हे असं वागताना फार वाईट वाटतंय, पण मी तरी काय करणार? माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये ना. सोसायटीच्या लोकांनी मला नोटीस पाठवली म्हणून मला तुला अल्टिमेटम द्यावं लागलं. या त्यात तुझी नोकरी. तुला कसं कळलं? काय कळलं? की मला काढून टाकलंय ते? काय सांगतेस काय? अगं मी ते तुला तू जॉबला कधी जाणार हे विचारत होते. मी परत कधीच जाणार नाही त्या बोर जॉबला आयुष्यात. मग आता काय करणार आहेस तू? ए तू चिल मारा. आउट ऑफ ऑल द पीपल तू काळजी करायची गरज नाहीये माझी. तसंही घरातून हकललंच आहेस ना मला. जाऊ दे, गॅरीज काय तो काळजी करेल माझी. हो तेही आहेच म्हणा. शनाया, मी ब्रश विसरले माझा, आणून देतेस प्लीज? या चला, सगळं अगदी ठरल्यानुसार प्लॅन प्रमाणे होतंय. आता हे बेलचं बटन बंद केलंय म्हणजे घरी कोणी आलं आणि त्यांनी बेल जरी वाजवली तरी बेल वाजणार नाही. तेव्हा हे सगळं करताना मला खूप वाईट वाटतंय. मला माफ कर. पण मी तरी काय करू? रेवतीताई म्हणतायत ते अगदीच बरोबर आहे. जोपर्यंत राधिकाताई स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं बघत नाही ना, तोपर्यंत त्यांचा या सगळ्यावर विश्वासच बसणार नाहीये. थँक्यू सो मच. चल निघते मी. हा हो पोहोचले की कळवते तुला. ठीक आहे? ओके बाय बाय. ये आता गॅरीला बोलवते लगेच. पण याने का नाही फोन केला मला आतापर्यंत? 24 तासात डिवोर्स पेपर आणायला सांगितले होते. यांनी सिरियसली घेतलंय की नाही मला? मीच फोन करते.